भीम जयंती हा केवळ एक उत्सव नाही आहे, तर जयंती म्हणजे आमच्या अस्तित्वाची, आमच्या अस्मितेची ओळख. हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या बंधनातून ज्याने आम्हाला मोकळं केलं ना, आमच्या जीवनामध्ये लखलखता प्रकाशमान सूर्य बनून भीमबा आले. त्यांचे कर्तृत्व समुद्रापेक्षाही अथांग आहे. बा भीमाच्या उपकाराची परतफेड काय करणार आम्ही? हा उत्सव, हा जल्लोष नाही आहे, तर कितीही जन्म घेऊन आम्ही हे उपकार नाही फेडू शकणार. हा उत्सव आहे तुम्ही केलेल्या क्रांतीचा, संघर्षाचा, आणि हा उत्सव आहे केवळ आणि केवळ तुम्हाला आणि तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या कार्याला मानवंदना म्हणून. आज भीमबाच्या 135व्या जयंतीनिमित्त जगभरातील करोडो भीमसैनिकांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा. आज जे जीवन आम्ही जगतोय, जो घास आम्ही खातोय, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. बाबासाहेबांचं कर्तृत्व आणि त्यांचं कार्य एवढं अथांग होतं, एवढं महान होतं की केवळ एका वर्गाकरिता मर्यादित नाही आहे त्यांचं कार्य, तर त्यांनी देशातील प्रत्येक वर्गासाठी कार्य करून ठेवलेलं आहे. हिंदू कोड बिल लागू झालं नाही म्हणून कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारा माझा भीम होता. मजूर वर्ग आणि कर्मचारी वर्गाचे कामाचे तास 15वरून 8 करणारे माझे बाबा भीम होते. महिलांना भरपगारी प्रसूती रजा मिळते ना, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. RBI बँकेची संकल्पना बाबासाहेबांच्या थिसिस द प्रॉब्लेम ऑफ रुपिया या ग्रंथातून घेतला आहे. नद्यांवर बंधारे आणि डॅम बांधून पाण्याचे योग्य नियोजन ही संकल्पनासुद्धा बाबासाहेबांची आहे. जगातील सर्वात मोठं आणि महान संविधान त्यांनी आपल्या देशाला दिलंय. वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करणारा माझा भीम आज ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. आज जयंतीच्या दिवशी मी एवढंच म्हणेल, भीम श्वास आमचा, भीम ध्यास आमचा, भीम क्रांतीची लाट, भीम सोनेरी पहाट, भीम मनुवाद्यांच्या छाताडावर लात. दगडामध्ये तुम्ही देव शोधता, परंतु आम्ही भीमाच्या रूपात मानवरूपी देव पाहिला आहे. आणि शेवटी मी एवढंच म्हणेल की जेव्हा जेव्हा मिळेल हा जन्म या धर्तीवरती, भीमाची लेक म्हणूनच या जन्माला यायला मला नक्की आवडेल. जय भीम, जय संविधान. सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. क्रांतिकारी जय भीम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.